परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे भक्ती मार्ग, प्रेम मार्ग. भक्तीमध्ये अखंड डुबून गेलं की परमेश्वराचं अनुभूती, परमेश्वराचं दर्शन घडतंय. आणि दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मार्ग. आणि महर्षी अष्टावक्रांनी ह्या दुसऱ्या मार्गाविषयी सांगितलेलं आहे. तर हा जो ज्ञान मार्ग आहे हा कुणाला सांगितला? एका राजाला, राजा जनकाला सांगितला, ज्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आहे. समाजाची जबाबदारी आहे, राज्याची जबाबदारी आहे. अशा राज व्यक्तीला त्यांनी हा मार्ग सांगितला. हा ज्ञान मार्ग जो आहे तो काय सांगतो? तर आपल्याला जे समोर दिसतंय ते तशाला तसं नाहीये. आपल्या ह्याच्यात म्हण आहे ना, दिसतं तसं नसतं. तसंच आहे. आपल्याला काय दिसतंय? प्रथम दर्शनी सगळं ठोस आहे. पण आता सायंटिस्टनं सुद्धा ते सिद्ध केलंय की ठोस काहीच नाहीये. तर सगळं काय आहे? एक तरंग आहे. आणि त्या तरंगातूनच हे सगळं पूर्ण सृष्टी जी आहे ती बनलेली आहे. मग आता हे समजण्यासाठी, हे अनुभूती मध्ये येण्यासाठी माझं मन, माझा आत्मा ह्याची विशालता आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही सीमित दृष्टिकोनातून जर समजा हे बघितलात तर ते तुम्हाला दिसणार नाही, त्याची अनुभूती येणार नाही. कारण जे आपल्याला समोर दिसतंय तेच आपण मानलं तर मग सूक्ष्मतेमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला होणार नाही. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला? तर आपला दृष्टिकोन जो आहे तो कसा? विशाल दृष्टिकोन. म्हणजेच काय, आपलं जे सीमित मन आहे त्याला विशालतेमध्ये घेऊन जायचं. आणि गुरुदेवांनी हे पण सांगितलेलं आहे की ह्या सृष्टीमध्ये, ह्या संसारामध्ये सगळं काही अनिश्चित आहे. निश्चित असं काहीच नाही आहे. आणि हे जेव्हा आपण जाणून घेतो त्यावेळेस मन विशालतेमध्ये जात. तोपर्यंत जात नाही. आता समाजाकडे जेव्हा आपण बघतो तर सामाजिक मन आहे आपलं. मग जेव्हा आपण एखाद्या गर्दीमध्ये असतो किंवा एखाद्या ग्रुपमध्ये असतो, मोठ्या ग्रुपमध्ये, तर त्या सगळ्यांचं मन कसं आहे? एकत्रित एका मनानं सगळे चालतात. आणि ह्या सृष्टीमधलं मानवच नाही तर सगळे सजीव जेवढे काही आहेत या सृष्टीवर, किंवा सृष्टीवर जे जे काही आहे, त्यांचं एक सामाजिक मन आहे. मग त्याचं उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं की गर्दीमध्ये समजा एखाद्यानं काही आवई उठवली तर सगळेजण तेच बघायला लागतात. होतं की नाही असं? काही आवई उठवली तर लगेच तर सगळेजण त्याच ह्याच्याकडे सगळ्यांचं मन जाते. तसंच पक्ष्यांचा विचार केला तर पक्ष्यांचा थवा चालतो तो एका रिदम मध्ये, एका मनानं, एका लयीनं चालतो. पुढचा पक्षी थकला तर दुसरा जाऊन त्याची हे घेतो आणि पुन्हा ते सगळे एका मनानं चालत राहतात. आपल्या समाजाचं सुद्धा तसंच आहे. हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि हे जाणून घेण्यामुळं काय होईल? तर आपलं मन विशालतेकडे जाईल. नाही तर मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे आपलं मन अडकून पडलेलं आहे तर ते बाहेर येणार नाही. आहे की नाही? म्हणून
आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण ही सृष्टी जी आहे, ही सृष्टी कशी आहे? जशी आपली दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. आपण जसं त्या सृष्टीकडे बघू त्या प्रमाणात ती दृष्टी आहे, सृष्टी आहे. है की नाही? म्हणजेच आपला दृष्टिकोन जो आहे तो जेव्हा वैज्ञानिकतेतून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघू, तेव्हा आपण जेव्हा सूक्ष्मतेमध्ये जातो, तर त्यावेळेस काय आहे, आपल्याला एकत्वाचा अनुभव येतो. ग्रुपनं जमलेला समाजाचं मन एकसारखं आहे. पक्षी आहेत, त्यांचं मन एकसारखं आहे. ह्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे त्या सगळ्यांचं मन एका ह्याच्यानं चाललेलं आहे. आपण जीवनाकडे जरी बघितलं तर माझ्या जीवनामध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही घडलेलं आहे, ते प्रत्येकाच्या जीवनात घडलेलं आहे. आहे का नाही? प्रत्येकाच्या जीवनात घडलेलं आहे. आणि हे जेव्हा आपण समजून घेऊ, तर तेव्हा काय होईल? इतरांविषयी आपल्यामध्ये द्वेष राहणार नाही. राहील का? तो तसाच तसाच मी आहे. माझ्याकडे जे आहे तेच त्याच्याकडे आहे. म्हणजेच काय, तो आणि मी एक आहे. आणि हा दृष्टिकोन जेव्हा आपल्यामध्ये येतो, तेव्हा काय होतंय, की आपण इतरांविषयी कुठल्याही प्रकारचा राग द्वेष आपल्यामध्ये राहत नाही. आणि राग द्वेष जेव्हा आपल्यामध्ये राहत नाही, तेव्हा मन कुठे राहतंय? वर्तमान क्षणामध्ये येते मन. आणि जेव्हा आपण वर्तमान क्षणामध्ये मनाला आणतो आपण, किंवा मन वर्तमान क्षणामध्ये येतो, त्यावेळेस आपण कसे असतो? उत्साही असतो, आनंदी असतो, प्रसन्न असतो. है की नाही? आणि जे काय करतो आपण, त्याच्यामध्ये काय आहे? सकारात्मकता असते. विचारांमध्ये सकारात्मकता येते, आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सकारात्मकता येते. पण याच्यासाठी काय पाहिजे? तर याच्यासाठी कुशलता आवश्यक आहे. है की नाही? ती कुशलता असल्याशिवाय आपला दृष्टिकोन असा होत नाही. आणि मग त्या दृष्टीनं आपण आपल्या ह्या सृष्टीकडे बघत नाही. आणि मग आपल्याला जे परमेश्वर आहे त्या परमेश्वराची अनुभूती येत नाही. नाही तर मग आयुष्यभर आपल्याच समस्यांमध्ये आपण अडकून पडलेलो असतो. आणि जेव्हा आपण जीवनाकडे बघतो, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, अशा समस्यांची एक कडी आहे. तशीच आपल्या इच्छांची पण कडी आहे. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. ही चेन कधी संपत नाही. संपते का? नाही. तर मग हे आपल्याला ह्याच्यात जर समजा ह्याच्यातून बाहेर यायचं असेल, तर काय करावं लागेल? मनाला विशालतेमध्ये घेऊन जावं लागेल. आपले जे अडकलेले छोटे छोटे मन आहेत, ते विशाल मनामध्ये जेव्हा डिझॉल्व्ह होतात, आणि मग विशाल मन जेव्हा कार्यरत राहते, है की नाही, तो ते जेव्हा ऍक्टिवेट होते, तर त्यावेळेस आपल्याला ह्या ज्ञानाची अनुभूती येते. आता हे सगळं करण्यासाठी हे एवढं सोपं नाहीये. तर गुरुदेव काय म्हणतात, त्याच्यासाठी कुशलता आवश्यक आहे. है की नाही? ह्याच्यासाठी काय आवश्यक आहे? कुशलता आवश्यक आहे. आणि ती कुशलता कशी आणायची? तर ज्ञानाच्याच माध्यमातून. ज्ञानातूनच ती विशालता येईल आपल्यामध्ये. मग आपल्याला करावं काय लागेल? तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे आपलं शरीर. शरीरामध्ये जे जे काही आहे, जे आपल्याला ह्या विशालतेकडे जाऊ देत नाही, त्याला आधी स्वच्छ करावं लागेल. त्यानंतर आपलं मन. मनामध्ये जे जे काही आहे त्याला आपल्याला स्वच्छ करावं लागेल. त्यानंतर बुद्धी. आपल्या बुद्धीला जी सत्यता असते, ती सत्यता काय आहे हे त्याला प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये आणावं लागेल. आपली स्मृती आहे, त्या स्मृतीला सुद्धा आपल्याला
स्वच्छ करावं लागेल. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्यातला जो अहंकार असतो, तो अहंकार जो आहे तो पण आपल्याला स्वच्छ करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला सेवा करावी लागते. सेवेच्या माध्यमातून आपला अहंकार स्वच्छ होतो. दोनच मार्ग आहेत, एक म्हणजे सेवा आणि दुसरं म्हणजे ज्ञान. सेवा आणि ज्ञान ह्या दोन दोन प्रकारातून आपला जो अहंकार आहे तो स्वच्छ होतो. मग ह्याला जेव्हा आपण स्वच्छ करतो त्यावेळेस मग आपल्या स्वच्छ मनामध्ये कुणाचं दर्शन होते? त्या परमेश्वराचं दर्शन. आणि मोक्षाचा हा मार्ग आहे. तर आपल्याला इथे गुरुदेवांनी सावध केलेला आहे. हा मार्ग आपल्याला कशामुळं प्राप्त होईल? तर आपल्यामधली जी कुशलता आहे ती आपल्याला कार्यरत करावी लागेल. कुशलतेनं हे सगळं करावं लागेल. म्हणजेच कुणावर दोष देऊन किंवा कुणाचा, त्याला काय म्हणतो आपण, अव्हेर करून की कोणाला नकारून किंवा कुणाविषयी काही आकस ठेवून ह्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. तर हे कसं करावं लागेल? कुशलतेनं करावं लागेल.